थेट जाऊयात परभणीमध्ये मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मूक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। परभणी शहरातून या मूक मोर्चाला सध्या सुरुवात झालेली आहे। अनेक खरं तर स्थानिक नेते सुद्धा या मोर्चामध्ये आपण त्यांना पाहू शकतो। संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार अशी माहिती आपण ही सध्याची दृश्य पाहतोय। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये मूक मोर्चाला सुरुवात। अनेक परभणीकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होतील। सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण अशी हत्या करण्यात आलेली होती आणि त्या आरोपींना लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी याच अनुषंगाने परभणीमध्ये हा मूक मोर्चा निघालाय। या हत्येच्या निषेधार्थ परभणीकर चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मूक मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आपला हा रोष व्यक्त केला। आपण पाहू शकतो परभणीकर मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील। सोबतच स्थानिक नेते सुद्धा या मोर्चामध्ये उपस्थित असतील। महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख मृत सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जो परभणीमध्ये मूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता त्याला सुरुवात झालेली आहे। काय सध्याचं वातावरण, तिथलं काय परिस्थिती पाहायला मिळते? मी इथली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या संख्येने समाज बांधव हे उपस्थित झालेले आहे। जे सरपंच आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात येत आहे। प्रमुख मागणी अशी आहे की सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्या गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी केली जाते। आपल्यासोबत या बोलण्यासाठी काही स्थानिक नागरिक, त्यांच्याशी बोलूया। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? जे देशमुखला झालेलं आहे तर इतर कोणाला नाही, संतोष देशमुखला झालेलं आहे ना ते कोणाला नाही व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि जे आरोपी पकडे त्याला तात्काळ फाशी द्यायला पाहिजे हे सगळ्याच म्हणणे। सुदर्शन घुले, सांगळे आणि आंधळे या तिघांना धरून फाशी देण्यात यावी। आणि प्रथम म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा लवकरात लवकर द्यायला पाहिजे। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे दोघं या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या जो काही क्रूरपणे हत्याकांड झाले, या हत्याकांडाचं सर्व केंद्रबिंदू परळी तालुका आहे। आणि या परळी तालुक्यामध्ये जे काही राजाश्रय देत आहे धनंजय मुंडे आरोपींना, धनंजय मुंडेचा या ठिकाणी पहिल्यांदा राजीनामा व्हायला पाहिजे। कारण विलासराव देशमुख, RR आबा, AR अंतुले जे जे काही राजकारणी होते त्यांच्या नैतिकतेवर त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे। त्याप्रमाणे एवढा हत्याकांड होऊन हे जर सरकार हे निर्डावलेलं असेल आणि आरोपी संतोष देशमुखला न्याय देण्याची भूमिका, मला सांगा राज सत्तेमध्ये असून तुम्ही आरोपीला न्याय कसा देऊ शकता? त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा आक्रोश आहे आणि या आक्रोश इतका मोठा आहे की या आक्रोशाचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील राज्यकर्त्याला भोगावे लागणार आहेत। म्हणून आज मराठा समाज, तमाम मराठा समाज महाराष्ट्रातला एकवटलेला आहे। ज्याप्रमाणे संतोष देशमुखची हत्या झालेली आहे अशा हत्या पुन्हा न होण्यासाठी आणि या ठिकाणी जी काही हत्या झालेली आहे या आरोपीला तात्काळ अटक होण्यासाठी या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा या ठिकाणी राजीनामा होणं ही आज मराठा समाजाची मागणी आहे। आपण पाहतो ही संतप्त प्रतिक्रिया आहे। हाताला काळ्या फित्या बांधून या ठिकाणी निषेध केला जातोय। आपण पाहिलं की अशा संतप्त प्रतिक्रिया आहे। तातडीने अटक करण्यात यावी अशा देखील मागणी आता जोर धरायला लागली आहे। नक्कीच सचिन, या मोर्चाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।